तुम्ही सुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नात अशी दाणेदार आणि क्रीमी कुल्फी घरच्या घरी बनवू शकता। त्यासाठी इथे घ्यायचं 1 लिटर दूध, फुल क्रीम दूध इथं घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे ऑलरेडी घरात तापवून ठेवलं साय काढून घेतलेलं दूध यूज करू नका। दुधाला इथे तापत ठेवायचं, दुधाला उकळी आली की त्यामध्ये घालायचं केशर, वेलची पावडर आणि काजू बदामाची पावडर। काजू बदामाची पावडर इथे मी घेतली अर्धी वाटी एवढी मिक्स काजू बदामाची पावडर। त्याला कंटिन्युअसली आपल्याला इथे ढवळत राहायचं आहे। इथे सगळ्यात महत्त्वाची स्टेप काय आहे ना की दुधाला आपल्याला आटवण्याची स्टेप इम्पॉर्टंट आहे। दूध जे आहे ना ते आपण व्यवस्थित आटवलं नाही तर ज्यावेळेस कुल्फी सेट होईल ना तर ती बर्फ खाल्ल्यासारखी लागेल अगदी। त्यामुळे दुधाला आटवण्याची ही जी स्टेप आहे ना ती खूप महत्त्वाची आहे। दुधाला इथे आपल्याला 50% पर्यंत आटवून घ्यायचं आहे। दूध ज्यावेळेस 50% आटेल म्हणजे अर्ध्याच्या अर्ध होईल, 1 लिटरचं अर्धा लिटर जोपर्यंत होईल तोपर्यंत त्याला आपल्याला आटवून घ्यायचं आहे। दूध आटलं की मग त्यात घालायची साखर, अर्धी वाटी एवढी साखर घातली। रूम टेम्परेचरवरती दुधाला पहिले थंड होऊ द्यायचं, मग ते असं दाणेदार दिसायला लागतं आणि आणखीन जास्त घट्ट होतं। मोल्डमध्ये घालायचं आहे, रात्रभर त्याला हाय टेम्परेचरवरती आपल्याला सेट व्हायला ठेवून द्यायचं। मॉर्निंगला जेव्हा तुम्ही रिझल्ट पाहाल ना तर तेव्हा स्वतः तुम्ही फार खुश व्हाल। तर नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।